जय जगदंब नमो आदेश. मी तन्वीताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. इंग्रजी महिन्यातला जो पहिला महिना म्हणजे जानेवारी आणि जानेवारी महिन्यातल्या सर्वप्रथम येणारा सण म्हणजे आपली संक्रांत. तर संक्रांतीच्या सर्वांना मी खूप 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 शुभेच्छा करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. संक्रांतीचे काही कार्य त्याचबरोबर नवीन वर्षाच्या शुभेच्छा ह्या सर्वस्व राहून गेल्या होत्या. त्याच्यासाठी म्हटलं की आपण लवकरात लवकर हा व्हिडिओ तयार करावा आणि आपले जे काही युट्यूबच्या चॅनेलवरती जेवढे काही सदस्य आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवावा याच्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहोत. सर्वप्रथम पाहिलं तर आपण 2 दिवसापूर्वी लाईव्ह घेतला होता. त्या लाईव्ह मध्ये बऱ्याचशा लोकांनी सहभाग घेतला, बऱ्याचशा लोकांचे प्रश्न सुद्धा झाले, बऱ्याचशा लोकांना उत्तरं सुद्धा देण्यात आली. त्याचबरोबर असं झालं की युट्यूबला एवढी लोक आली होती, भरपूर बरेचशा लोकांनी तो लाईव्ह पाहिला सुद्धा. पण असं झालं की लाईव्ह वरती खूप लोकांचे प्रश्न येत होते आणि प्रश्न अक्षरशः सेकंदाला वाढत चालले होते आणि एवढ्या लोकांना प्रश्न पटापट देणंही शक्य होत नव्हतं. तर असा निवांत वेळ काढून तो लाईव्ह पाहिला आणि त्याच्या प्रश्नाद्वारे मी असा विचार केला की आता जशी की संक्रांती आलेली आहे आणि संक्रांतीच्या वेळेस काही उपाय सुद्धा आपण आपल्या दर्शकांना त्याचबरोबर आपल्या युट्यूब वरती आपण अपलोडही करावा. त्याच्यासाठी विचार करून एक छोटासा पर्याय मी घेतलेला आहे आणि त्या पर्यायातून बऱ्याचशा लोकांना योग्य ती माहिती मिळावी, त्याचबरोबर योग्य तो कार्य सुद्धा इतरांना भेटावं याच्यासाठी हा आपण छोटासा व्हिडिओ तयार करत आहोत. पहिली गोष्ट म्हणजे जे काही लाईव्ह घेतल्यानंतर लाईव्ह वरती बऱ्याचशा लोकांचे प्रश्न होते. ताई आम्हाला बऱ्याचशा वेळेस घरामध्ये प्रॉब्लेम होतात, त्याचबरोबर आजारपण आहे, त्याचबरोबर कर्णीबाधेचा त्रास आहे, पैशा पाण्यामध्ये प्रगती नाही, व्यवसायामध्ये प्रगती नाही, त्याचबरोबर काही क्रिया क्रिया करून आमचा व्यवसाय बंद केलेला आहे, लक्ष्मी बंधन केलेलं आहे. जसं की तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की असेच प्रश्न अनेक लोकांचे आहेत आणि अनेक लोकांची आपण ह्याच्यावरती उत्तरही देत असतो. त्याचबरोबर आपल्या गादीवरती इथे आल्यानंतर बांधणी यंत्रक्रियावरती आपण त्यांचे प्रश्न सुद्धा सोडवतच असतो. पण असा विचार हा सर्वस्व आहेच, पण जेवढी काही लोक आहेत प्रत्येक जणाला आपल्यापर्यंत पोहोचणं शक्य होत नाही, इथपर्यंत येऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपण हा छोटा मोठा पर्याय आपण युट्यूब वरती अपलोड करतच असतो. तर आता संक्रांत, पौष महिना, त्याचबरोबर पौष पौर्णिमा, त्याचबरोबर मांढरगड निवासिनी काळेश्वरी देवीची यात्रा हा सर्वस्व आता एकाच दिवशी आलेला हा कार्यक्रम. पौष महिन्याची मांढर देवीची यात्रा सुद्धा सुरू होते. त्याच दिवशी भोगीच्या दिवशी पौर्णिमा आलेली आहे आणि ती पौष महिन्याची पौर्णिमा. तर काळूबाईची यात्रेची गडबड आणि भोगीची गडबड त्याचबरोबर संक्रांतीची गडबड ही सर्वांची आता लागलेलीच असणार आहे. तर ह्या गडबडीमध्ये आपण छोटेसे काही कार्य आपण लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवावे याच्यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत. आता लाईव्ह वरती बऱ्याचशा लोकांचे प्रश्न आपल्याला सोडवता आले नाहीत, कारण की खूप प्रश्न येत होते आणि खूप लोकांच्या प्रश्नांना पटापट उत्तरही देऊ शकत नव्हतो आपण, कारण की एका प्रश्नाचं उत्तर देताना त्याच्या पुढे 4 प्रश्न पडलेच होते. मग अशा वेळेस असं होत होतं की आपण सर्वांचे जर प्रश्न सोडवू शकत नसलो तरी आपण त्या सर्व प्रश्नांचा विचार करून त्याच्यावरती थोडाफार अभ्यास करून मी हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हा जो काही व्हिडिओ आहे आणि हे जे काही मार्गदर्शन आहे हे कशा पद्धतीने असणार आहे आणि ह्याचं तुम्हाला काय कार्य करायचंय याचा संपूर्ण आराखडा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आता बरेचशा लोकांचे हे सुद्धा प्रश्न असतात की ताई तुम्ही दिलेले जे काही कार्य आहेत किंवा जे काही तुम्ही आम्हाला उपाय देता, जे काही युट्यूब वरती कार्य देता, हे आम्ही केल्यानंतर आम्हाला फरक पडेल का, हे सर्वांचे प्रश्न असतात. आता पहिली गोष्ट म्हणजे फरक पडेल का असा विचार करण्यापेक्षा जर तुम्ही कार्य करताल ते जर तुम्हाला जर अवलंबून करून पाहताल तर तुम्ही स्वतः ते अनुभवताल सुद्धा, त्याचा तुम्हाला फरक पडतो का. आता मी जे काही तुम्हाला युट्यूब वरती दाखवत असते ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही खर्च न करता, जास्त मेहनत न घेता, जास्त तुम्हाला वेळ न घालवता हे दाखवत असते. म्हणून तर तुम्ही जर योग्यरित्या करताल तर त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. त्याचबरोबर आता हे जे काही आपण कार्य दाखवणार आहोत हे कशा पद्धतीने करायचंय, त्याचबरोबर कधी करायचंय हे पहिलं समजावून घेऊ. पहिली गोष्ट म्हणजे आता येणारी जी काही आपली संक्रांत, 14 तारखेला भोगी, भोगीच्या दिवसापासून ते संक्रांतीच्या दिवसापर्यंत तुम्ही हे कार्य करू शकता. आता भोगीपासून संक्रांतीपर्यंत तुम्हाला नेमकं काय करायचंय.
भोगीच्या दिवशी प्रत्येक जणाला माहितीये, सर्वजण बाजरीच्या भाकरी तीळ घालून करतात, मिक्स भाज्या करतात, याचा देवाला नैवेद्य दाखवतात, स्वतःही ग्रहण करतात. हे सर्व झालं आपलं उदरभरणाचं कार्य आणि देवाच्या नैवेद्याचं कार्य. पण संक्रांत आणि भोगी या दिवशी असं काही कार्य असतं की तंत्रक्रिया, त्याचबरोबर काही कर्णीकाठीच्या गोष्टी सुद्धा बऱ्याच भागामध्ये केल्या जातात. त्याचबरोबर काही मंत्र सिद्ध केल्या जातात. त्याचबरोबर बाहेरची काही क्रियाकर्म सुद्धा या दिवशी बऱ्याचशा भागामध्ये केल्या जातात. जसं की आपल्या कोकण विभागामध्ये सुद्धा या दिवशी बऱ्याचशा ह्या गोष्टीला महत्त्व आहे. या गोष्टी त्या दिवशी बऱ्याचशा भागात केल्या जातात. आता ह्या गोष्टींचा काही दुरुपयोग सुद्धा इतरांना होतो. म्हणजे जसं की काही बाहेरचे प्रकार या दिवशी केल्याने काही शरीराला आजार होणे, त्याचबरोबर लक्ष्मी बंधन होणे, वास्तू बंधन होणे, त्याचबरोबर एखाद्याला जालन मारण तारण अशाही गोष्टी या दिवशी होतात. तर या दिवसापासून बऱ्याचशा लोकांना त्रास सुद्धा होतो. जसं की आता नवीनच उदाहरण म्हणजे मी आता थोड्या वेळापूर्वीच व्हिडिओ बनवायला बसायच्या आधी एक ताई होत्या, त्यांची मुलगी आमच्या इथे जवळच राहिला आहे पुण्यामध्ये. तर एक जानेवारीच्या आधी म्हणजे मे बी मला असं वाटते जून महिन्यामध्ये मागच्या पावसाळ्यामध्ये त्या मुलीला बराचसा त्रास होत होता आणि त्या त्रासामुळे ती त्रस्त होती आणि तिला अचानक आता कालपासून त्रास व्हायला लागला. म्हणजे एवढे दिवस तिचा कोणताही त्रास होत नव्हता, एवढे दिवस तिला कोणताही त्रास झाला नाही आणि अचानक पद्धतीने तिला त्रास व्हायला लागला. तर थोडंसं मी तिचा व्हिडिओ तिला सांगितलं की मला व्हिडिओ पाठवा, काय त्रास होतो तो पाहून घे. तर व्हिडिओ पाहिल्यानंतर मलाही थोडंसं लक्षात आलं की जे काही मागच्या वेळेस तिला त्रास होता तो पूर्णपणे नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत बंद झाला होता आणि जसं आता संक्रांत जवळ आली की संक्रांत जवळ आल्यानंतर तिला हा परत त्रास व्हायला सुरू झाला. अशी ती मुलगी खूप लहान आहे, एक 15-16 वर्षाची मुलगी आहे, जास्तही मोठी नाही. तिलाही हा त्रास परत व्हायला लागला. तर तोही विचार, त्याचबरोबर हे प्रत्येक लोकांचे प्रश्न, हे सर्वस्व विचार करून आपण एक छोटासा व्हिडिओ इथे पाहणार आहोत. तर आता ह्याची पूर्णत्व क्रिया कशी करायची तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. चला, आता तुम्ही जर इथं पाहताल तर इथे हे सुगडं घेतलेलं आहे. सुगडं म्हणजे मातीचं मडकं, जसं की आपण संक्रांतीला मडकं घेतो अशा पद्धतीने हे सुगडं आहे. ह्या सुगड्याला आपण हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे, पूर्णपणे हळदीचं लेपन केले, ओली हळद करून त्याला आपण लावलेली आहे. हे सुगडं आहे. त्याचबरोबर इथे पाहताल तर ह्या लवंगा आहेत. त्याचबरोबर इथे 2 हळकुंड आहेत, एक सुपारी आहे आणि 5 बदाम आहेत, एक लिंबू आहे आणि 3 बिबुआ आहे. त्याचबरोबर मायाजाळ आहे, भोजपत्र आहे आणि हे आहे ते आपलं गुगळ. गुगळ प्रत्येक जागी तुम्हाला अवेलेबल होतं. तुमच्या जवळ जिथे कुठे दुकान असेल तिथे तुम्हाला गुगळ भेटतं. त्याचबरोबर हा भीमसेन कापूर. आता ह्या सर्वस्व आपण ज्या काही गोष्टी घेतलेल्या आहेत, ह्या सर्व गोष्टी आपल्याला याच्या कधी उपयोग करायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही भोगीच्या दिवशी करू शकता. जर तुम्हाला जमत असेल तर संक्रांतीच्या दिवशी करू शकता. जर तुम्हाला जमत असेल तर संक्रांतीच्या रात्री जर 11:30 पासून ते रात्री 12:30 पर्यंत या वेळामध्ये जर तुम्ही 1 तासाच्या कालावधीमध्ये जर करणार असाल तर तुम्हाला अधिक फायदेमंद होईल. तर हे कार्य कसं आणि कशा पद्धतीचं असणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे जर भोगीला करणार असताल तर भोगीच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा जो पूर्ण दिवसाचा कालावधी असणार आहे, या पूर्ण दिवसाच्या कालावधीमध्ये करू शकता. आणि जर अधिक प्रभावशाली पद्धतीने जर करायचा असेल तर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी 11:30 ते 12:30 या वेळेमध्ये करावा. आता पहिली गोष्ट म्हणजे हे जे काही कार्य आहे, हे जे काही कार्य तुम्हाला करायचं आहे, या कार्याला काही नियम अटी सुद्धा असणार आहेत. संक्रांत आहे तर तुम्हाला स्वतःला पूर्णपणे सपोर्ट देणे, त्याचबरोबर स्वतःला तुम्हाला प्रोटेक्शन देणे हे सुद्धा गरजेचं असतं. त्यासाठी मी इथे बिबुआ आणि लिंबू सुद्धा घेतलेला आहे. तर आता जर पुढे पाहताल तर हे जे काही मडकं आहे, ह्या मडक्यामध्ये तुम्हाला जो पिवळा पूर्ण केलेला मडका आहे, सुगडा आहे, ह्या मडक्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम हे 2 बिबवे आहेत. हे 2 बिबवे ह्या मडक्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. त्याच पद्धतीने
थोडस गुगळ घालून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने 3 लवंगा घालून घ्यायच्या आहेत. आता अशा पद्धतीच्या ह्या 3 लवंगा, ज्या लवंगा पूर्णपणे अख्ख्या असाव्यात, त्याचबरोबर त्या फुलाच्या असाव्यात, अशा 3 लवंगा घालून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर जो काही भोजपत्र घेतलेला आहे, या भोजपत्रावरती तुम्हाला क्लीम हा शब्द काढून घ्यायचा आहे. क्लीम क्लीम हा शब्द काढून घ्यायचा. हा शब्द तुम्हाला शेंदुराने करून घेणे गरजेचं आहे. तेलामध्ये शेंदूर मिक्स करावा, त्याची बारीक पेस्ट करावी. मिक्स करून झाल्यानंतर हा क्लीम हा शब्द तुम्हाला भोजपत्रावरती लिहून घ्यायचा आहे. आता हा क्लीम शब्द लिहिताना पूर्णपणे पेनाने जसा तुम्ही लिहिता त्या पद्धतीने येणार नाही. तर तुम्ही जशा तुमच्या हँडरायटिंग मध्ये, जशा तुमच्या लिहिण्यामध्ये जमेल त्या पद्धतीने लिहून घेऊ शकता. आता पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला भोजपत्र अवेलेबल होतं असं नाही. जर तुम्हाला भोजपत्र अवेलेबल झालं नाही, भोजपत्र जर भेटलं नाही, तर तुमच्याकडे असणारा सफेद कागद हा पूर्ण पांढरा शुभ्र असावा. त्याच्यावरती कोणतीही लाईन नसावी, त्याच्यावरती कोणतीही ओळ नसावी. अशा पद्धतीचा पांढरा शुभ्र कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला क्लीम हा शब्द लिहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो काही कागद आहे हा तुम्हाला एका हळकुंडामध्ये, हळकुंड त्यामध्ये असं ठेवून हा गुंडाळी करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीची गुंडाळी केल्यानंतर हे जे काही भोजपत्र आहे, हे जे काही हळकुंड आहे, हे तुम्हाला त्या मडक्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व गोष्टी आपण ह्याच्यामध्ये घालून घेतल्या की त्याच्यानंतर आपल्याकडे असतं ते मायाजाळ. आता मायाजाळ प्रत्येकाला अवेलेबल असेल असं नाही, मायाजाळ आपल्याला भेटतं असं नाही. बऱ्याचशा जागेवरती मायाजाळ जर नाही भेटलं तर तुमच्या घरामध्ये असणारे जे काही काळे तीळ आहेत किंवा काळे उडीद असतील ते सुद्धा घेतले तरी चालतील. जर मायाजाळ असेल तर काळे तीळ आणि काळे उडदाची गरज नाही. आणि त्याच्यानंतर ही मायाजाळची जी थोडासा तो घेऊन त्या माठामध्ये घालून घ्यावा. आता ही संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर हे जे काही माठ आहे हे अशा पद्धतीने भरल्या जाते. अशा पद्धतीने हे सुगडं भरून घेतल्यानंतर हे सुगडं साईडला ठेवून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला काही स्वतःला चौकी करून घ्यायची असेल, स्वतःच्या शरीराचं रक्षण ही करून घेणं गरजेचं असतं. कारण की आपण संक्रांतीच्या रात्री ही विधी करत असतो, तर स्वतःच्या शरीराला संरक्षण देणे सुद्धा गरजेचं असतं. त्यासाठी आपण एक लिंबू घेतलेला आहे. हा लिंबू आपल्या हातामध्ये घ्यावा. जगदंबेचा जर तुमच्याकडे बीजाक्षर मंत्र असेल तर जगदंबेच्या मंत्राची तुम्ही साधना ह्या लिंबावरती करून घ्यावी. पहिली गोष्ट म्हणजे जर जगदंबेचा मंत्र प्रत्येकाकडे असेल असं नाही. जर जगदंबेचा मंत्र नसेल तर प्रत्येकाकडे ओम गण गणपते नमः हा गणपतीचा एक बीजाक्षर मंत्र प्रत्येकाला माहिती असतो. जर तुम्हाला जर गणपतीचा मंत्र येत नसेल तर तुमची जी काही कुलदेवता असेल, ग्रामदेवता असेल, इष्टदेवता असेल, हिचं नामस्मरण करून घ्या. आणि सोप्यात सोपं जर पाहिलं तर ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा 21 वेळा पाठ करून घ्यावा. 21 वेळा बोलून झाल्यानंतर सुद्धा तुम्ही हा लिंबू स्वतः जवळ ठेवू शकता. अथवा जर तुम्हाला गणपतीचा जर करायचा नसेल तर तुम्ही स्वतःच्या जे काही देवी देवतेचं नाव असेल ते घ्यावं. अथवा मी तुम्हाला सांगते त्या मंत्राचा जरी उच्चारण करून घेतलं तरीही चालेल. आपल्या जी काही कुलदेवता असेल यांच्या नावासकट जरी आपण जोडलं तरीही चालेल. अथवा कुलदेवतेच्या नावासोबत नाही जमलं तर इष्टदेवतेच्या नावासोबत जोडलं तरी चालतं. मग ओम जगदंबा देवी नमः स्वाहा, अथवा ओम महालक्ष्मी देवी नमः स्वाहा, अथवा ओम रेणुका देवी नमः स्वाहा, ओम सप्तशृंगी देवी नमः स्वाहा या मंत्राचा जरी तुम्ही उच्चारण 21 वेळा करून घेतलं तरीही चालतं. जगदंबेची अथवा कुलदेवता, इष्टदेवता, ग्रामदेवतेची शक्ती आपल्यापर्यंत पोचावी आणि तिचं आपल्यापर्यंत प्रोटेक्शन राहावं. आणि त्याच्यानंतर ह्या लिंबावरती फुंकर मारून घ्यावी आणि हा लिंबू आपल्या जवळ ठेवून घ्यावा. मग तुमच्या जर सोबत जर एखादे पॉकेट असेल तर पॉकेटामध्ये ठेवा, अथवा तुम्ही जर तुमच्या बाजूला जरी ठेवून घेतला तरीही चालेल. त्याच्यानंतर हे जे काही सुगडं आहे हे सुगडं एका काचेच्या भांड्यामध्ये काढून घ्यावं. जसं की आता या काचेच्या भांड्यामध्ये हे सुगडं ठेवून घ्यावं. त्याचबरोबर हे सुगडं ठेवल्यानंतर जो काही भीमसेन कापूर आहे हा भीमसेन कापूर घ्यावा आणि हा भीमसेन कापूर ह्याच्यामध्ये टाकून घ्यावा.
हा भीमसेन कापूर टाकून घेतल्यानंतर हे काचेचं भांड्यासकट जे सुगडं आहे हे घराच्या दक्षिण दिशेस अथवा उत्तर दिशेमध्ये ठेवून घ्यावं. त्याच्या खाली हळदी कुंकू टाकून घ्यावं अथवा गुलाल लावून घ्यावा किंवा गुलालाचा किंवा हळदी कुंकाचा चौक भरून घ्यावा किंवा एखाद्या पाटावरती ठेवलं तरीही चालेल. त्याच्यानंतर प्रत्येकाला माहिती आहे की नरवारीय मंत्र, नरवारीय मंत्राचे अनेक फायदे आहेत. नरवारीय मंत्राचं जो काही मंत्र प्रत्येकाला माहिती असतो, ह्या मंत्राची साधना आपल्याला 108 वेळा करून घ्यायचंय. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा मंत्राचा जो काही 108 वेळेला प्रयोग करून घ्यावा. 108 वेळेला हा प्रयोग झाल्यानंतर जर घरामध्ये काही निगेटिव्हिटी असेल त्याच्यासाठी सुद्धा चालू शकेल. त्याचबरोबर एखाद्या आजारपण असेल त्या व्यक्तीसाठी सुद्धा चालू शकतो आणि घरातल्या काही अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर हे काचेच्या भांड्यासहितच आपल्याला हे आजारी व्यक्तीच्या वरून किंवा घरावरून किंवा आपल्या वास्तूच्या दरवाजावरून 21 वेळा उतरवायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या जवळ असलेलं जर पिंपळाचं झाड असेल, जर पिंपळाचं झाड तुम्हाला जवळ असेल तर पिंपळाच्या झाडाखाली हे मडकं ठेवून यायचं आहे अथवा वाहत्या पाण्यामध्ये सोडलं तरीही चालतं. त्याच्यानंतर आता प्रत्येक वेळेस हे संध्याकाळच्या वेळेस करायची विधी आहे. तरी संध्याकाळच्या वेळेस करताना जर तुमच्या जवळपास जर पिंपळाचं झाड असेल तर अतिउत्तम. जर जवळपास नसेल तर रात्रीच्या वेळेस जाणं टाळावं, कारण की स्त्रियांना परत बऱ्याचशा वयस्कर व्यक्तींना रात्रीच्या वेळेस अंधारामध्ये जाणं शक्य होत नसेल तर तुम्ही घराजवळ एखादा 3 रस्त्याचा चौक असेल अथवा घराजवळ जर एखादा रस्ता जात असेल, मोकळा रस्ता असेल किंवा ओसाड जागा असेल तिथे जरी हे ठेवलं तरी चालेल. अक्षी खूप लांब रात्रीच्या वेळेस जायची गरज नाही, कारण की रात्रीच्या वेळेस अशा काही गोष्टी असतात, या दिवशी अशा काही गोष्टी असतात की त्याच्या तुम्हाला काही वेगळा इफेक्ट होऊ शकतो किंवा त्याचा काही तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतो. जर तुम्ही जाणं शक्य असेल तुम्हाला तर तुम्हाला जो काही लिंबू सांगितलेला आहे हा स्वतः सोबत घेऊन जाणे गरजेचा आहे. त्याचबरोबर हे सोडून आल्यानंतर पूर्ण स्वच्छ हातपाय धुवून घ्यावेत. हातपाय धुतल्यानंतर तुमच्या जगदंबेचं अथवा कुलदेवतेचं नामस्मरण करून घेणे गरजेचं आहे, कारण की बाहेरून आल्यानंतर आपल्यासोबत काही निगेटिव्हिटी येऊ शकते. बाहेरचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्या पायाने येऊ शकतात. तर याच्यासाठी जगदंबेचं नामस्मरण करून घ्यावं आणि गोमूत्र अथवा गुलाब पाणी अंगावरती शिंपडून झोपी गेलात तरीही चालेल. अशा पद्धतीने हा छोटासा उपाय मी या आपल्या चॅनेलवरती दाखवत आहे. हा छोटासा उपाय मी सांगितलेला आहे, म्हणजे हे सर्व कारण पाहूनच सांगितलेलं आहे. यासाठी तुम्हाला छोटे मोठे मार्ग मी पाठवतच राहते, पण अक्षी तुम्हाला योग्यरित्या जर मार्गदर्शन हवं असेल, त्याच्यासाठी जर योग्यरित्या जर तुम्हाला कार्य करून घ्यायचं असेल तर तुम्ही गादीवरती यावं. आता बऱ्याचदा असं झालेलं आहे, रविवारच्या दिवशी खूप गर्दी व्हायला लागली, 25, 30, 40 एवढी लोक व्हायला लागलीत. तर याच्यासाठी मी ही जी काही लोक आहेत ही 2 भागामध्ये घेतलेली आहेत, गुरुवार आणि रविवार. आता येणारा जो मागचा गुरुवार झाला, मागच्या गुरुवारची बॅच झाली, आता गुरुवार झाला, आता रविवार येईल. तर ज्यांना शक्य असेल अशा लोकांनी गुरुवारी यावं, ज्यांना शक्य नसेल त्यांनी रविवारी आलं तरीही चालेल. मग या 2 बुकिंग साठी आपण बुकिंग चालू केलेले आहेत, रविवारच्या बुकिंग आणि गुरुवारच्या बुकिंग. जर तुम्हाला रविवारची सुट्टी असेल तर रविवारची बुकिंग तुम्ही घ्यावी, गुरुवारची सुट्टी असेल, गुरुवारी तुम्हाला जमत असेल तर गुरुवारची सुद्धा बॅच घेण्यात येईल. गुरुवारची बॅच जसं की आता कालचा गुरुवार झाला, कालच्या गुरुवारी बरेचसे लोक आले, 15 लोकांची बुकिंग आपण घेतली होती, 15 लोक घेतली. त्याचबरोबर रविवारच्या सुद्धा आता बुकिंग चालू आहेत, रविवारची सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता. आता दर आठवड्याला 2 वार ठेवलेले आहेत, गुरुवार आणि रविवार. तर गुरुवार आणि रविवारच्या बुकिंग कराव्यात आणि गादीवरती यावे. त्याचबरोबर बुकिंग करण्यासाठी तुम्हाला 9322161699 9322161699 या नंबरवरती कॉल करायचा आहे. कॉल केल्यानंतर तुम्हाला ऍड्रेस दिला जातो, त्याचबरोबर तुम्हाला बुकिंग दिल्या जाते व तुम्हाला इथे येण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येतं. आपल्या इथे आल्यानंतर आपल्या इथे बऱ्याचशा लोकांना दिवसभर थांबावं लागतं, कारण की आपल्या ज्या काही विधी आहेत या पूर्ण करून घेण्यासाठी इथे आपण बऱ्याचशा लोकांना थांबवत असतो. सकाळी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इथे थांबावं लागतं. तर तुमचं
मौल्यवान वेळ काढून तुम्ही येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इथे आल्यानंतर तुम्हा प्रत्येकाला जेवणाची, चहा, दोन्ही टाइम चहाची, नाश्त्याची व्यवस्था आपण इथे केलेली आहे. म्हणून कोणीही जेवणाची कोणतीही गैरसोय होणार नाही असा विचार न करता आलात तरीही चालेल. त्याचबरोबर बुकिंगसाठी आपण दर आठवड्याला 20च लोक घेत असतो. 20 लोकांच्या वरती जास्त लोक घेत नाही. त्यासाठी तुम्ही जर बुकिंग करत असताल तर ती बुकिंग येत्या रविवारची आहे का गुरुवारची आहे हे पाहूनच तुम्ही बुकिंग करावी. तुम्ही बुकिंग करून जर 2-3 आठवड्यानंतर आल्यानंतर आम्ही त्या दिवसाचे काही 20 लोक नियोजन केलेले असतात आणि तुम्ही जर अचानक आला तर गर्दी होते आणि तुम्हालाच उशीर होत असतो. त्यासाठी बुकिंग करा. बुकिंग करून गादीवरती या. म्हणजे तुमचीही गैरसोय होणार नाही आणि आमचीही धांदल होणार नाही. यासाठी बुकिंग करणे गरजेचं आहे. अशाच पद्धतीने तुमचा सपोर्ट राहू द्या. त्याचबरोबर सर्वांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जसं की मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिराची जशी घंटा वाजवता त्याच पद्धतीने माझ्या चॅनलची सुद्धा घंटा वाजवा. मग घंटा वाजवल्याने तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. अशाच पद्धतीने सर्वांवरती जगदंबेचा आशीर्वाद असावा. सगळे सुखी असावे ही जगदंबेकडे प्रार्थना करते. सर्वांना जय जगदंब. नमो आदेश.